गेल्या 5 वर्षात गावाचा कायापालट केला आहे। अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, पाणी, वीज आदी सुविधा राबवून ग्रामपंचायतीने काही अभिनव उपक्रमही राबवले आहेत। छत्रपती संभाजीराजांचे विश्वासू सहकारी म्हणून गावचे सुपुत्र वीर ज्योत्याजी केसरकर यांची ओळख आहे। त्यांचा भव्य पुतळा, स्वागत कमान उभारण्याचा मानस आहे। गावात 23 सौर ऊर्जेवरील हायमास्ट लॅम्प उभारले असून गाव सौर ऊर्जेने उजळून गेलं आहे। पन्हाळा तालुक्यात गावच्या विकास कामांची चर्चा केली जाते। आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे यांच्या माध्यमातून पुन्हा गाव विकासाचं मॉडेल बनवण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती माजी सरपंच युवराज पाटील यांनी दिली। नुकताच हायमास्ट लॅम्पचा लोकार्पण सोहळा पार पडला, यावेळी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच बाजीराव झेंडे होते। हायमास्ट लॅम्पचे उद्घाटन सरदार बापूसाहेब पाटील, हिंदुराव चौगले, नारायण सुतार, तानाजी शिंदे, बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी उपसरपंच यल्लापा पवार, ग्रामपंचायत सदस्य युवराज पाटील, बापूसाहेब म्हाळुंगेकर, विक्रांत पाटील, बळवंत पवार, उदय चव्हाण, सरदार बाडे, गिरीश पाटील यांच्यासह लक्ष्मण पाटील, पंढरी सुतार, शहाजी चव्हाण, प्रकाश परीट, संभाजी पवार, महेश पाटील, प्रकाश पाटील, नामदेव पाटील, अरविंद बोळावे आदीसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार, मी युवराज पाटील, माजी सरपंच, ग्रामपंचायत पुन्हा। 2021 साली जी ग्रामपंचायत निवडणूक झाली त्यामध्ये आम्ही त्यावेळा सरपंच म्हणून एक 4 वर्षाचा कालावधी पार पाडलेला आहे। त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही सर्वप्रथम पाण्याचा टँकर 15 वित्त आयोगमधून पाण्याचा टँकर आणून सुरुवात केली आणि तिथून पुढं ग्रामपंचायत कार्यालय जवळजवळ 70 लाख रुपये खर्च करून आम्ही 2 मजली ग्रामपंचायत कार्यालय बांधले। प्रशस्त असं तालुक्यात, आपल्या तालुक्यात कार्यालय नाही अशा पद्धतीने हे कार्यालय आपण केले। वर वरील मजल्यावर पोस्ट ऑफिस आणि तलाठी कार्यालय यांच्यासाठी एका छताखाली सर्व कारभार, गावाचा सर्व कारभार करता यावा या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे। तसेच पुन्हा गावामध्ये समाज मंदिर अगदी पूर्णतः मोडकळीस झालेले होते, तर आम्ही शब्द दिला होता त्या समाजाला, तो आम्ही तो शब्द 1 वर्षातच पूर्ण केला आणि समाज मंदिर चांगल्या पद्धतीनं जवळजवळ 30 लाख रुपये खर्च करून समाज मंदिर आम्ही बांधलेलं आहे। तसंच गावात मेन रोड चौकातून वीर ज्योत्याजी केसरकर स्मारकाकडे जाणारा रस्ता 32 फूट रस्ता, रुंदीचा रस्ता जवळजवळ 90 लाख रुपये खर्च करून ते आपण बांधलेला आहे। आणि ह्या गोष्टीला आमचे नेते माननीय विनयरावजी कोरे सावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामे आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच गटर्स बांधली, अंगणवाडी बांधली। तसेच आम्ही जिल्ह्यात नवीन उपक्रम राबवला, ओबीसी समाजाला त्यांचं एक स्वतःचं कार्यालय असावं या दृष्टिकोनातून त्यांना एक आम्ही ओबीसी सेवा संघ त्यांनी स्थापन केला। त्याच्यासाठी एक त्यांचं स्वतःचं कार्यालय असावं म्हणून आम्ही त्यांना एक कार्यालय ग्रामपंचायत मार्फत बांधून दिले आणि हा जिल्ह्यातला पहिलाच उपक्रम आमचा पुण्यामध्ये आम्ही तो राबवला आणि तो यशस्वी पण झालेला आहे। तसेच पेयजल योजनेअंतर्गत पूर्ण कळे पुन्हा खिंडीपर्यंत आपण पाणी प्रत्येक घरी पाणी द्यायचा प्रयत्न केलेला आहे। तसेच 1 जानेवारी 2026 पासून कन्यारत्न ठेव योजना म्हणून मुलींची संख्या घटत असल्यामुळं आम्ही नवीन एक बाबा मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या नावे 5,000 रुपये ग्रामपंचायत मार्फत एफडी करून त्यांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। तरी आज आपण आता हायमास्ट लॅम्पचं जे उद्घाटन केलेलं आहे तरी ते आपण 21 आणि पहिले आम्ही 2 असं 23 हायमास्ट लॅम्प पुण्यामध्ये लावून पूर्ण गाव उजळण्याचा प्रयत्न केलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांचे अंगरक्षक वीर ज्योत्याजी केसरकर हे या गावचे सुपुत्र असून त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या बलिदान देऊन या गावाचं नाव महाराष्ट्रात केलेलं आहे। तर ती ओळख सगळ्या महाराष्ट्रात निर्माण व्हावी ह्यासाठी आम्ही ज्या चौकामध्ये त्यांचा वीर ज्योत्याजी केसरकरांचा पुतळा जवळजवळ 15 लाख रुपये खर्च करून आम्ही उभारणार आहे आणि त्यामुळं या गावची बी शान एक निर्माण होणार आणि याचं तालुक्यात नाही तर जिल्ह्यात त्याचं ह्या गावचं नाव त्याच्यामुळं
निर्माण होणार आहे. मी बाजीराव मारुती झेंडे, सरपंच ग्रामपंचायत कुणाळ. आम्ही आज कुणाळ ग्रामपंचायतीमध्ये जी विविध विकास कामं केली त्याचा आढावा आमचे माजी सरपंच युवराज पाटील यांनी दिला आहे. आम्ही कुणाळ गावामध्ये एकूण 23 हायमाक्स दिवा आणलेले आहेत आणि त्याचाच उद्घाटन आमचे पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती नारायण तात्या, सरदार पाटील, HR चौले, ताना शिंदे, सरदार बाडे यांच्या हस्ते झालेलं आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट विक्रांत शामराव पाटील. ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था असताना ग्रामपंचायतची मूलभूत कर्तव्ये जे असतात की प्रत्येक नागरिकाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत जसे की लाईट, पाणी, रस्ता या गरजा ओळखून या बॉडीनं अगदी नियोजित पद्धतीनं हे संपूर्ण काम केलेलं आहे. अगदी गावाचा आता जो काही विस्तार होत आहे त्या विस्ताराच्या अनुषंगानं वाड्या वस्त्या असतील किंवा अगदी वाढीव जे काही वस्त्या नवीन झाल्या आहेत तिथंपर्यंत लाईट असेल, पाणी असेल, या मूलभूत गरजा आणि रस्ता या तिन्ही मूलभूत गरजा अगदी काटेकोरपणे त्यांचा या संपूर्ण समाजाला किंवा संपूर्ण गावाला जसा काही लाभ देता येईल याचा काटेकोरपणे प्रयत्न केलेला आहे. या दोन्ही पानंदी रस्ते आहेत त्यांचं रुंदीकरण आणि त्यांचं खडीकरण करून मजबूतीकरण आणि पक्के रस्ते बनवणे हा एक दुसरा उद्देश आहे. याशिवाय गावामध्ये स्वागत कमान उभा करणे आणि गावातील जे काही पानंद रस्ते आणि जे काही वाडी वस्त्यांवर नवीन आता रस्त्यांची नोंद घालून जे नवीन रस्ते आपण अस्तित्वात आणलेले आहेत त्यांचा सुधारणा करून प्रत्येक नागरिकापर्यंत गावाच्या प्राथमिक सुविधा पोहोचवणं हे गावचं या ग्रामपंचायतीचं आद्य कर्तव्य म्हणून उर्वरित पुढील काळामध्ये करण्याचं त्यांचं नियोजन आहे. या गावातील म्हणजे आपले विद्यार्थी असतील किंवा गावामध्ये विशेष एखाद्या कोणत्याही ह्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवणारे इसम असतील किंवा व्यक्ती असतील तर त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार करून त्यांना एक त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल त्यांची कौतुकाची थाप या ग्रामपंचायतीने दिली जाते. त्याशिवाय या त्यांचं आदर्श घेऊन गावातील अन्य विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील त्यांनी त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी देखील अजून उत्तम पद्धतीचं कार्य आणि कौतुक करून त्यांना यश घवघवीत प्राप्त करण्याच्या अनुषंगाने देखील ग्रामपंचायतीचा एक मानस आहे की गावामध्ये एक अभ्यासिका स्थापन करावी की जी अभ्यासिका वातानुकूलित असेल. या अभ्यासिकेमध्ये केवळ आणि केवळ अभ्यास करण्याव्यतिरिक्त कोणताही अन्य प्रकार होणार नाहीत किंवा त्या अभ्यास करण्यासाठी जे काही आवश्यक मटेरियल असेल जसे की पुस्तके असतील किंवा वायफाय असेल किंवा म्हणजे वातानुकूलित सुविधा असतील अशा स्वरूपाचं एक नियोजित काम या ग्रामपंचायतीनं करण्याचं ठरवलेलं आहे. याशिवाय या ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याचा एक विशिष्ट सन्मानपत्र देऊन आणि योग्य पद्धतीने सत्कार देखील केला जातो.